आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मिश्र डाळीचे सांडगे घरच्या घरी कसे बनवता येईल हे दाखवणार आहे, जे तुम्ही एकदा बनवून वर्षभर डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता। आणि घरी जेव्हा कोणतीही भाजी अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही या सांडग्यांची भाजी करून भाकरी बरोबर, चपाती बरोबर या भाताबरोबर जेवणामध्ये सर्व करू शकता। तर नमस्कार, मी रेणुका। तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे। तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। मग सर्वात आधी या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला डाळी भिजून ठेवायची आहेत। तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप मुगाची डाळ घालायची आहे। तर तुम्ही इथे मूग डाळीच्या जागी मसूर डाळीचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही इथे दोन्ही डाळींचा पण वापर करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप हरभऱ्याची डाळ घालायची आहे। तर तुम्ही इथे हरभऱ्याच्या डाळीच्या जागी उडदाच्या डाळीचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही या सर्व डाळी मिक्स करून पण घालू शकता। तर सर्वात आधी आता आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि यामधील सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर मी ते डाळीमधील सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला परत 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता या डाळी आपल्याला 3-4 तासापर्यंत भिजून ठेवायच्या आहेत। तर अगर तुमच्याकडे या डाळी भिजवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या डाळी कोमट पाण्यामध्ये पण भिजून ठेवू शकता। तर तेव्हा या डाळी फक्त अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित भिजतील। तर आता इथे 4 तास झालेले आहेत आणि या दोन्ही डाळी आता व्यवस्थित भिजलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये या भिजवलेल्या डाळी घालायच्या आहेत। त्यानंतर आता या दोन्ही डाळींची आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे, तर एकदम घटसर अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे मी या दोन्ही डाळी व्यवस्थित वाटून घेतलेल्या आहे। तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते एका बाउलमध्ये घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात आधी चवीनुसार मीठ घालायचं आहे। मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। तर मी ते लाल मिरचीच्या पावडरच्या जागी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। तर तुम्ही ते लाल मिरची पावडर पण चवीनुसार घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आणि या सांडगे घालण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि सांडगे घालण्यासाठी हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला या मिश्रणाचे चिमटीने प्लास्टिकच्या पेपरवरती छोटे छोटे सांडगे घालायचे आहेत। तर मी ते हे सांडगे घालण्यासाठी प्लास्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे। तर तुम्ही हे ताटामध्ये पण घालू शकता, नाही तर कोणत्याही कापडावरती पण हे सांडगे घालू शकता, तर हे चिकटणार नाहीत। तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे जे सांडगे आहेत ते घालायचे आहेत आणि 2 दिवसापर्यंत आपल्याला हे कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत।
तर आता मी इथे हे सांडगे जे आहेत ते व्यवस्थित वाळून घेतलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हे मिश्र डाळीचे सांडगे बनवून डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता. तर वर्षभर हे खराब होणार नाहीत. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.